हॅलो, श्री स्वामी समर्थ. आता कालच्या ब्लॉगमध्ये मी जसं मेन्शन केलं होतं की कालचा जो केक होता तो होता मिनी केक आणि हा होता हाफ KGचा. तर कालचा ब्लॉग तर मी अपलोड केला, पण तो मिनी केकचा होता. मला माहिती आहे तो केक सगळ्यांना आवडला आहे. तर आजचा ब्लॉग मी अपलोड करते आणि तो आहे हाफ KGचा. तर ह्या दोन्ही केकच्या ऑर्डर्स मला एकाच दिवशी आल्या होत्या, फक्त वेगवेगळ्या कस्टमर्सच्या होत्या. आणि एका सबस्क्रायबरने मला हे सुद्धा विचारलं की तुम्ही दोन्ही केक कितीला दिले. सो मी त्यांना कमेंटला रिप्लायसुद्धा केला आहे. तर मी बेस वगैरे कटिंग करून घेतले. बेस मस्त छान फ्लफी झाला आहे, सेट झाला आहे आणि एकदम छान गार वगैरे पण झाला आहे. सो मी कटिंग वगैरे करून घेतली आणि कटिंग झाले की मी हँडवॉश केलं, कारण मी केक करताना 5-5 मिनटाला हँडवॉश करते. मलाच ते आवडत नाही हाताला वगैरे म्हणजे लागलेलं वगैरे. जेवढं क्लिनलीनेस असेल तेवढं आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि समोरच्याला बघण्याला सुद्धा छान वाटतं. तर हा पण स्ट्रॉबेरी फ्लेवरच होता. तर मी ह्याला 3 लेयर्समध्ये करून घेतलं आणि नंतर छान असं क्रमकोट करून फ्रीजमध्ये हाफ एन आवरसाठी सेट करायला ठेवलं. ॲक्च्युली सगळ्यांनाच माहिती आहे की लाईटीचं काही खरं नाही आहे, बट तरी पण मी ह्याला हाफ एन आवरपेक्षा थोडंसं कमी ठेवलं असेल सेट करायला, कारण मला हा केक पूर्ण कंप्लीट करून सेट व्हायला ठेवायचा होता फ्रीजमध्ये. सो लगेच मी करून घेतला हा केक. हाफ एन आवरपेक्षा थोडंसं कमीच ठेवला सेट व्हायला. तर असे 3 लेयर्समध्ये मी असं स्ट्रॉबेरी फ्लेवर छानसं टाकून घेतलं. हा जो मिडल लेअर असतो तो एकदम टॉपचा असतो बेसचा. तो लेअर कधीच बॉटमला किंवा टॉपला टाकू नका, कारण त्याने केकचा पूर्ण शेप चेंज होतो. सो मी तो कायम मिडलला टाकत असते. मिडलला फिनिशिंगमध्ये ते लपून जातं. तर ह्या केकची सुद्धा मी छान अशी सिम्पल डिझाईन केली आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, कारण इथून पुढचे जे ब्लॉग असणार आहेत ते खूप छान छान असणार आहेत खरंच. कारण सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्स, न्यू डिझाईन्स असणार आहेत एकदम, जे मी सुद्धा फर्स्ट टाईम बनवलेत आणि डेअरिंग केली आहे की एवढे मोठे मोठे केक फर्स्ट टाईम बनवायचे. सो प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि सपोर्ट करत राहा. तुमच्याच सपोर्टमुळे माझे 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत. असेच आपल्याला सगळ्यांना 200K सुद्धा करायचे आहेत कंप्लीट. सो मला माहिती आहे तुम्हाला माझे व्लॉगसुद्धा आवडतात. तर मला कमेंटसुद्धा करून सांगा की तुम्हाला हा केक आवडला आहे का, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्युचरसाठी डाउनलोड करून ठेवा हा व्हिडिओ. तर स्टार्टिंगला तर माझी डेअरिंग होत नव्हती की मी यूट्यूब चॅनलवर अशी व्लॉगिंग करेल, पण तुम्ही सपोर्ट करत राहिलात आणि तुमचे छान छान असे कमेंट्स यायला लागले. त्यांनी मला मोटिवेशन भेटलं आणि त्याच्यामुळेच मी अजून खूप सारे व्लॉग्स वगैरे म्हणजे प्रॉपर यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आणि व्लॉगिंग चालू केली त्याच्यावर. तर मी पायपिंग बॅगने हा थोडासा क्रमकोट झाला आहे, म्हणजे क्रमकोट झाला आहे आणि थोडासा सेट झाला आहे आणि पूर्ण करून ठेवल्यावर एकदम प्रॉपर सेट होईल. आणि हा केक मला न्यू कस्टमरचा होता, म्हणजे जे माझं डेली कस्टमर आहे त्यांच्या ओळखीनेच मला ह्या केकची पण ऑर्डर आली होती. सो ह्याला मी पायपिंग बॅगने फिनिशिंग करून घेतली. तुम्ही बघताय की केक वन साईडला शिफ्ट झाला आहे. तो मला नंतर शिफ्ट करून घ्यायचा होता, कारण मग सगळीकडून जर इक्वल बेस सुटला तर मग केकला पण असा लुक छान येतो. आणि नंतर अशी फिनिशिंग झाल्यानंतर मी ह्याच्यावर सिम्पल अशी फ्लावरची डिझाईन काढली, कारण कस्टमरने मला सांगितलं नव्हतं की कशी डिझाईन हवी आहे त्यांना, आणि त्यांनी फ्लेवरसुद्धा सांगितला नव्हता मला. तर हे झाल्यानंतर फिनिशिंग करून घेतली मी एकदम प्रॉपर. तर कस्टमरने मला फ्लेवर पण सांगितलं नव्हतं आणि डिझाईन पण सांगितली नव्हती. तर ज्यावेळेस कस्टमर मला सांगत नाही त्यावेळेस मी काहीतरी छानच करायचं बघते. तर स्ट्रॉबेरी फ्लेवर हा खरंच खूप छान लागतो. त्या कस्टमरलाही 100% आवडला असेल हे मला माहिती आहे. तर मी ह्याला स्ट्रॉबेरी फ्लेवर यूज केला आहे आणि ह्याची आधीची पण ऑर्डर स्ट्रॉबेरी फ्लेवरचीच होती. सो मी दोन्ही पण स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्येच केलं आहे. तर हा असं छान सेट झाल्यावर फिनिशिंग झाल्यावर मी लगेच डिझायनिंग करायला घेतली. ह्याला मेस्सी वगैरे करून घेतलं, कारण मेस्सीनी खरंच खूप छान लुक येतो केकला आणि केक पण खूप छान दिसतो. आणि ज्यावेळेस आपण फोटोज वगैरे काढतो केकचे त्यावेळेस पण एकदम असं मस्त मस्त वाटतं. तर हे करून झाल्यावर मी परत एकदा स्पॅच्युलाने राऊंडनी फिनिशिंग करून घेतली आणि नंतर लगेच फ्लावर्स काढायला घेतले. टिश्यू पेपरने क्लीन करून लगेच फ्लावर्स काढायला घेतले. आणि हे मी क्लीन करतेच काही झालं तरी, कारण हे क्लीन केल्याशिवाय पण केक छान वाटत नाही आणि लुक पण छान येत नाही केकला. सो क्लीन करून झाल्यानंतर मी लगेच फ्रीजमध्ये जी मी क्रीम ठेवली होती फिल करून पायपिंग बॅगमध्ये ती घेतली आणि 2Dचं नोझल यूज केलं. सो 2Dच्या नोझल्सने मी रूज काढून घेतले आणि नंतर व्हाईट क्रीमने डॉट्स वगैरे दिले, जे तुम्हाला लास्टला दिसेलच डिझाईन. तर प्लीज तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली, आणि तुम्हीसुद्धा ही डिझाईन ट्राय करू शकता, कारण ही खूप इझी डिझाईन आहे जी म्हणजे कोणी पण बनवेल.
आणि मला हा केक एकदम सिम्पलच बनवायचा होता. तर हे फ्लावर्स काढून झालेत आणि मी आता ह्याला व्हाईट क्रीमने डॉट्स देणार आहेत. ह्या 2 रोजच्या मध्ये 2-2 डॉट्स देणार आहे. तर केकचा फायनल लुक तुम्हाला बघून कळेलच की हा केक किती सुंदर झाला आहे. आणि कलर कॉम्बिनेशन पण छान वाटते, लाईट पिंक आणि व्हाईटमध्ये. असं मी सुद्धा फर्स्ट टाईमच केलं, ह्याच्या आधी पण केलं असेल बट थोडंसं डिफरन्स असेल. तर हा आहे केकचा फायनल लुक. थोडेसे बीड्स वगैरे पण टाकले होते. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा केक मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू.